आणि यापुढची बातमी बिबट्यांच्या दहशतीची। अहिल्यानगरमध्ये गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांचा वावर वाढलाय। आता या बिबट्यांचा संचार शिर्डी विमानतळ परिसरातही पाहायला मिळतोय। या बिबट्यांमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो। त्यामुळे या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरतेय। विमानतळ परिसरात बिबट्याचा वावर। मादी बिबट्यासह बछड्यांचा व्हिडिओ समोर। शिर्डीत प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर। शेकडो प्रवाशांची वर्दळ असलेल्या शिर्डी विमानतळाकडे जात असलेल्या रस्त्यावर बिबट्याचे 2 बछडे आणि मादी बिबट्याचा हा मुक्त संचार। मादी बिबट्याचा ऐटबाज अंदाज या व्हिडिओमध्ये कैद झालाय। शिर्डी विमानतळाच्या परिसरात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला। या परिसरात मादी बिबट्यानं 2 ते 3 पिलांना जन्म दिला असून वाढत्या झाडी झुडपांमुळे बिबट्याच्या या भागातला मुक्त संचार वाढलेला आहे। विमानतळाच्या संरक्षक भिंतींची उंची कमी असल्यानं बिबटे अगदी सहजपणे या परिसरात प्रवेश करतात। शिर्डीचं आंतरराष्ट्रीय विमानतळ गेल्या काही महिन्यांपासून बिबट्या मादीचं निवासस्थान झाल्याचं समोर आलंय। मी आता शिर्डीच्या विमानतळाजवळ आहे आणि आपण जर बघितलं तर विमानतळाला असणारी ही जी संरक्षक भिंत आहे ती अतिशय अनेक ठिकाणी छोटी आहे। त्यामुळं जे हिंस्र प्राणी असतील किंवा इतर जनावरं असतील ते सहजतेनं उडी मारून आतमध्ये जातात। त्यामुळं विमानाच्या सुरक्षेचा देखील प्रश्न अनेकदा निर्माण होताना बघायला मिळतोय। शिर्डी विमानतळावरती अनेक विमानांचं लँडिंग आणि टेक ऑफ दररोज होतं। अशा वेळी जर बिबट्या रनवेवरती आला तर मोठा अनर्थ होण्याची शक्यता व्यक्त होतीये। अहमदनगर जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून बिबट्यांची संख्या वाढली आहे। आता थेट बिबट्याचा वावर विमानतळ परिसरात पाहायला मिळाल्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो। त्यामुळे या बिबट्याला ताबडतोब जेरबंद करण्याची मागणी केली जाते। हरीश डिमोटे, न्यूज 18 लोकमत, शिर्डी।